सरकारकडून कर्जमाफी शेतकऱ्यांची जाहीर झाली। आता ही जाहीर झालेली कर्जमाफी यावर शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे। शेतकरी संघटनांनी देखील आक्रोश व्यक्त केलेला आहे। ही कर्जमाफी फसवी असल्याचं सांगतायत। काय म्हणतायत शेतकरी जाणून घेऊया त्यांच्याकडून। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माझ्यासोबत आहेत। का वाटतंय की तुम्हाला शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत? कर्जमाफी फसवी आहे का वाटतंय तुम्हाला? मुळात सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण आहे। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अगदी उदासीन आहे। शेतकऱ्यांना आता तुम्ही बघा की असं कुठं सोयाबीनचा दर, एक उदाहरण दाखल सांगतो की सोयाबीनचा दर 6,000 पर्यंत गेला होता 5 वर्षामध्ये। लगेच सरकारची नजर फिरली आणि सरकारने लगे अमेरिकेच्या सोबत करार केला। 6,000वरचं सोयाबीन 5,000 सुद्धा त्याला कुत्रही विचारणं बाजारामध्ये, अशी अवस्था तयार झाली। अहो, सरकार शेतकऱ्याला नुसतं भुलवायला बघतंय। हे सरकार एवढं फसवाय ना आणि एवढं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे की शेतकऱ्यांचं ह्याला अजिबात देणं घेणं नाही आहे। आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफी जे म्हणतं ना सरकार, आम्हाला कर्जमाफी नको आहे, कर्जमुक्ती हवी आहे। आणि कर्जदार शेतकरी का झाला असेल तर तुमच्या चुकीच्या धोरणामुळे तो कर्जदार झालेला आहे। आज तुम्ही जर खर्च त्याला 7,500 रुपये एका क्विंटलला सोयाबीनला येत असेल तर तुम्ही ते 4,000 आणि 5,000 घेताय। मग काय आत्महत्या करेल नाही तर शेतकरी काय करेल? आता तुम्हाला सांगतो, सरकारचा सगळा कावा शेतकऱ्यांनी ओळखलेला आहे। सरकार आता अशा घोषणा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर करणार असेल, शेतकऱ्यांना जर असं फसवणार असेल, आता तुम्हाला गावागावामध्ये फिरू देणार नाहीत शेतकरी। तुम्हाला पायाखाली तुडविल्याशिवाय आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत। तुम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावंच लागेल। काय तुम्हाला वाटतंय की शेतकऱ्यांना फसवलंय? कर्जमाफी केली, 2 लाख रुपये देऊ असं सांगितलंय। त्याच्यानंतर जे सतत भरणा करतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये जे आहे ते मिळणार आहेत। मग फसवा कसा आहे म्हणता तुम्ही सरकार? अहो, सरकारनं शब्द काय दिला होता निवडणुकीतले, त्यांचे जाहीरनामे काढून बघा ना की आम्ही 7-12 कोरा करू, शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी 7-12 कोरा करू। आम्ही शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला ना तुमच्या बोलण्यावर। आम्हाला वाटलं चांगलं सरकार आहे। पंतप्रधानापर्यंत सगळेच लोक तसं बोलत राहिले। आज जे मुख्यमंत्री झाले त्यांचे स्टेटमेंट काढून बघा तुम्ही की शेतकऱ्यांनो, तुम्ही आमचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा तुमची कर्जमाफी करू, 7-12 कोरा करू हे बोलले होते। कुठं 7-12 कोरा झालाय? 2 लाख म्हणजे कर्जमाफीला 2 लाख दिले आणि त्याच्यात अशा चाळण्या लावल्यात, अशा अटी आणि शर्ती लावल्या की शेतकरी कमीत कमी बसले पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 2 लाखावर आम्ही समाधानी नाही, तुम्ही बोललेला शब्द फिरवलेला आहे, आम्ही तुम्हाला माफ करणार नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की चालू बाकीदार जे प्रामाणिकपणे प्रसंगी व्याजानं पैसे आणून बँकेमध्ये आम्ही भरले आणि त्याचं कारण की व्याजामध्ये सवलत मिळते म्हणून आम्ही चालू बाकी केली बँकेची। आणि त्याच्यावर तुमचा अन्याय कसा आहे? 50,000 काय खैरात वाटायले का आम्हाला? 50,000 चालू बाकीदाराला आम्हाला अजिबात मान्य नाही आहे। तुम्हाला द्यायचं आहे जसं की ह्याच्या अगोदर व्ही.पी. सिंगच्या काळामध्ये, शरद पवारांच्या काळामध्ये, अंतुलेंच्या काळामध्ये कर्जमाफी झाली होती की चालू बाकीदार असेल का थकबाकीदार असेल सगळ्याला समान न्याय। तुम्हाला जर शेतकऱ्यांचं भलं करावं वाटत असेल तर तुम्ही संपूर्ण शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा। होत नाही का या जी कर्जमाफी केली या कर्जमाफीनंतर अनेक जणांचे शेतकऱ्यांचे 7-12 कोरे होतील की ज्यांनी कमी कर्ज घेतलेलं आहे, 2 लाखांपेक्षा कमी कर्ज घेतलेलं आहे, त्यांचा 7-12 कोरा होणार आहे असं म्हणतंय सरकार। आणि यामध्ये मोठी संख्या जी कमी कर्ज घेणाऱ्यांचीच असल्यामुळं अनेकांची 7-12 हे कोरे होतील। अहो, मला सांगा 2 लाखात होतेच काय? आज म्हैसच्या जनावरांच्या बाजारात तुम्ही 2 लाख म्हणल्यावर म्हैस सुद्धा कुणी देत नाही। आज काय मिळतं त्या 2 लाखामध्ये? आणि शेतीला 2 लाख रुपयाच्या खर्चानं काही सुद्धा होत नाही। शेतामध्ये खर्च जास्ती येतं आणि जवळपास जास्तीचे शेतकरी हे 2 लाखापेक्षा पुढचे आहेत। त्यांना या कदाचित ह्या सरकार ह्याच्यामधून सुद्धा वगळण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2 लाखाच्या पुढचं कर्ज आम्ही देणार नाही। त्याच्यात अटी लावतील की सलग 3 वर्ष थकले का, सलग 2 वर्ष थकले का, अशा सगळ्या अटी शर्ती लावूनच हे सरकार करणार आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटना या कर्जमाफीच्या धोरणाचा जाहीर निषेध करते आणि आम्ही याला ज्या विचारल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही। कर्जमाफी आणि कशा पद्धतीने या 2014 नंतर 3 कर्जमाफ्या झाल्या। एक ज्या ठाकरेंच्या काळात देखील मुख्यमंत्री असताना ते कर्जमाफी झाली, आता एकदा कर्जमाफी झाली, 2014 नंतर एक कर्जमाफी झाली आहे होते। असं या 3 कर्जमाफीत या वेळेची कर्जमाफी कशी वेगळी आहे असं वाटतं? मुळात कसं आहे की सरकारचं बी डोसकं खरं बिघडले।
सरकारचं डोकं ताळ्यावर नाही आहे. ही कर्जमाफी म्हणजे मलमपट्टी आहे. जखम मांडीला आणि मलम शिंडीला अशी कर्जमाफी आहे. म्हणजे 3 वेळेस कर्जमाफी देऊन सुद्धा शेतकरी कर्जातच का बरं आहे, हा प्रश्न खरा आहे. की उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव सरकारने दिल्यामुळे पुन्हा कर्ज वाढतच जाणार आहे आणि याच्यावर शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही. शेतकरी याच्यावर बी थांबणार नाही, तर शेतकऱ्यांचं कर्ज पुन्हा वाढत जाणार आहे. पुन्हा आणखीन 5 वर्षामध्ये पहिल्यासारखेच शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. तुम्हाला जर शेतकऱ्याला इथून पुढे कर्जबाजारी होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे. आयात निर्यातीचे धोरण व्यवस्थित राबविले तरच शेतकरी समाधानी होईल. झाली मात्र शेतकरी नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. का नाराज आहेत मग शेतकरी? अहो, त्या 2 लाखात होतच काय? त्याला अटी शर्ती किती आहेत हे बघा ना. त्यांच्या हातावर येणारच नाही शेतकऱ्यांच्या काही. तुम्हाला सांगतोय, सरकार 1.5 वर्ष अभ्यास करत राहिला की कोणत्या अटीमध्ये शेतकरी कमी बसतात. आता सुद्धा तुम्ही बघा, अनुभव येईल तुम्हाला की ह्या कर्जमाफीचा लाभ वंचित झालेले शेतकरी तुम्हाला जास्ती दिसतील, लाभ मिळणारे शेतकरी दिसणार नाहीत. आणखीन बी कर्जमाफी केली तरी तुम्हाला कर्ज वाढू नये, शेतकऱ्यांच्यावर कर्ज होऊ नये अशी व्यवस्था जर करायची असेल तर तुम्हाला शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी संघटनेचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता कर्जमाफी तर तुम्ही म्हणताय की शेतकरी असेल किंवा संघटनांनी विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार झाले नाही. पुढचं पाऊल काय असणार आहे शेतकरी संघटनेचं? यामध्ये जर का चालू बाकीदार आणि थकबाकीदार यांना समान न्याय नाही मिळाला तर मात्र क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मी इशारा देतो की गावागावामध्ये सरकारमधले मंत्री, आमदार, खासदार येत असतील तर त्यांना ज्या विचारल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही, स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफीची घोषणा काल करण्यात आलेली आहे. कर्जमाफी होईल अशा पद्धतीनं आणि त्याच्यासाठी बजेट देखील तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र या सगळ्याला सरकारनं जरी ही घोषणा केलेली असली तर शेतकरी विरोध करताना दिसत आहेत आणि आता थेट शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. त्यामुळे हा विरोध, हा संघर्ष एकमेकाच्या विरोधातला कुठपर्यंत जातो आणि हा कर्जमाफीचा लाभ कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.